नमस्कार मित्रांनो, CTET विषयी काही नवीन अपडेट आलेले आहेत का पाहूया। त्यासाठी काय करायचं, आपल्याला ब्राउझरवर टाईप करायचं आहे। CTETची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ते आपल्याला टाईप करायचं आहे। ऑफिशियल वेबसाईट काय, CTET.nic.in हे CTETची ऑफिशियल वेबसाईट आहे। आता मी प्रत्येक वेळेला आपण कोणते आपल्या चॅनलवर जी काही आपण अभ्यासाविषयी चर्चा करतो, वेगवेगळे एक्झामिनेशनविषयी प्रत्येक वेळा मी वेबसाईट सांगतो। ह्याचं कारण असं आहे की तुम्हीसुद्धा त्या वेबसाईटवर सतत बघणं गरजेचं आहे। ठीक आहे, आता मी वेगवेगळे व्हिडिओ बनवतो, त्यामुळे कधीकधी काय होतं की एखादी एक्झाम मला थोडं उशिरा माहिती मिळू शकते मला, परंतु तुमच्या कामाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्ही दररोज बघितलं पाहिजे काय हालचाल आलेली आहे, का नवीन काही नोटिफिकेशन आलेलं आहे का नाही। असं ही तुमच्या एक्झामिनेशनची जी वेबसाईट आहे ती सतत बघणं हे आपलं कर्तव्य आहे मित्रांनो। त्याच्यासाठी मी प्रत्येक वेळा तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटसुद्धा सांगतो, जेणेकरून तुम्ही स्वतःसुद्धा तुमच्या स्मार्टफोनवरून, PCवरून, लॅपटॉप PCवरून किंवा ऑनलाईन सेवा केंद्रावरूनसुद्धा तुमच्या वेबसाईटवर, तुमच्या एक्झामिनेशनच्या वेबसाईटवर काय काय नवीन बातम्या येत आहेत ती चेक करू शकता। आणि प्रत्येक एक्झाम जी कंडक्ट करते आपली संस्था तीसुद्धा सांगतात आपल्याला की वेळोवेळी ऑफिशियल वेबसाईटवर लक्ष देत राहा, ध्यान ठेवत राहा म्हणून। ठीक आहे, तर आता आपण टाईप केलेलं आहे CTETची ऑफिशियल वेबसाईट CTET.nic.in। खाली सर्च रिझल्टमध्ये CTET.nic.in आले, त्याच्यावर क्लिक करा। ठीक आहे, हे आलं होम पेज आता। ओके, तर होम पेजवर इथं सरळ समोरच दिसत आहे, पाहाव काय आहे का, व्ह्यू सेंटर सिटी फॉर CTET जुलै 2024। आता तुम्हाला सगळ्यांना तर माहीतच आहे की 7 जुलै 2024 रोजी आपली CTET जुलै 2024ची एक्झामिनेशन होणार आहे। तर त्या एक्झामिनेशनचं सिटी पाहता येते आपल्याला सध्या तरी। सध्या फक्त काय, आता एक्झामिनेशनची तारीख तर ठरलेली आहे 7 जुलै 2024च आहे। मग आज काय वेबसाईटवर आपल्याला पाहता येते, फक्त आपल्या एक्झामिनेशनची सिटी पाहता येते। जेणेकरून काय होतं, एखाद्याची एक्झाम सेंटर जर कुठं दूर दिलेलं असेल तर तो त्याचं नियोजन करू शकतो। त्या एक्झाम सिटीला हॉल तिकीट आल्या आल्या लगेचच जाण्यासाठी तो तयारी करू शकतो, रिझर्वेशन करू शकतो, रेल्वेचं किंवा बसचं रिझर्वेशन करू शकतो, ट्रॅव्हलचं रिझर्वेशन करू शकतो, पैशाचे रिझर्वेशन नाही, पैशाचे जोड करू शकतो, पैशाचं रिझर्वेशन नाही, सॉरी पैशाची जोड करू शकतो। ठीक आहे ना। त्याच्यापैकी चांगलं काम केलेलं आहे CTETच्या वेबसाईटवाल्यांनी की त्यांनी अगोदरच तुमची एक्झाम सेंटर सिटी दाखवलेली आहे। तर त्याच्यासाठी काय करायचं, काही व्ह्यू सेंटर सिटी फॉर CTET जुलै 2024 ह्याच्यावर क्लिक करा। असं क्लिक करायचं, झालं क्लिक की पुढचं पेज उघडतं। तिथं काय दिलं आहे, इथं लाल अक्षरात लिहिले बघा, व्ह्यू सेंटर सिटी फॉर CTET जुलै 2024 ह्याच्यावर आणि एकदा क्लिक करा। मग पुन्हा आपण एका पुढच्या वेबसाईटवर जाऊन पोहोचतो। ठीक आहे, मग आता इथं काय करायचं आहे, तुम्हाला काय ते लिहिलं आहे, लॉग इन थ्रू ॲप्लिकेशन नंबर अँड डेट ऑफ बर्थ। ज्यावेळेस तुम्ही CTET जुलै 2024 एक्झामिनेशनचा ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला होता त्यावेळेस तुम्हाला तुमच्या ईमेलवर सुद्धा ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे। तसेच तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलेला आहे त्या फॉर्ममध्ये तुमच्या मोबाईल नंबरसुद्धा ॲप्लिकेशन नंबर SMS द्वारे आलेला आहे। त्याच्यासाठी जास्त परेशान व्हायचं नाही। आता कुठं फॉर्म ठेवलो की मी ॲप्लिकेशन भरलेला फॉर्म मला सापडत नाही, काळजी करायचं नाही। तुमच्या मॅसेज बॉक्समध्ये जायचे, नॉर्मल SMS बॉक्समध्ये जायचे, मॅसेज बॉक्समध्ये, आणि CTET सर्च करायचं आहे। आपोआप तुम्हाला CTET 2024 जुलै 2024 एक्झामिनेशनचं ॲप्लिकेशन नंबर दिसून जाईल, कारण मॅसेज येतोच आपल्याला फॉर्म भरल्यानंतर। आणि जर SMSद्वारे सापडत नसेल तर तुमच्या ईमेलवर सर्च करा CTET जुलै 2024, त्या ईमेलवर सुद्धा तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे। ठीक आहे, तर तो ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला जो आलेला आहे तो ह्या ॲप्लिकेशन नंबरच्या पुढील रकान्यात टाकायचा आहे, आणि तुमचा डेट ऑफ बर्थ जो तुम्ही फॉर्म भरताना टाकलेली आहे ते डेट ऑफ बर्थ खाली टाकायचं आहे। ठीक आहे, आणि खाली एंटर सिक्युरिटी पिन, पिन म्हणजे काय तर खाली लिहिलं बघा काही, हे सिक्युरिटी पिन म्हणून ही जी लिहिले का हिरव्या अक्षरामध्ये हाच सिक्युरिटी पिन असतो। आणि कोणता सिक्युरिटी पिन म्हणचाल नाही तर हे समोर दिले की नाही, इथं लिहिले की सिक्युरिटी पिन, तर हाच सिक्युरिटी पिन ह्या डब्यामध्ये टाकायचा आहे एंटर सिक्युरिटी पिनमध्ये, आणि सबमिट करून टाकायचं आहे। सबमिट केल्या लगेच तुम्हाला पुढे पेज ओपन होतं। त्याच्यावर तुम्हाला तुमचं नाव, तुमची कॅटेगरी, पेपर 1, पेपर 2 डिटेल्स, पेपर 2ला ऑप्शनल पेपर कोणता घेतलेला आहे, तुमचे एक्झामिनेशन सेंटर सिटी कोणती आहे, आणि ती एक्झामिनेशन सेंटर सिटी कोणत्या राज्यात आहे त्या राज्याचं नावसुद्धा येतं। आणि ऑफकोर्स अर्थातच
परीक्षेची तारीख तर 7 जुलै 2024च आहे, ती तारीखसुद्धा त्याच्यावर येते. ठीक आहे मित्रांनो, एक ध्यानात ठेवायचं मित्रांनो, ही एक्झामिनेशन सेंटरचं ॲडव्हान्स इंटिमेशन आहे, हे हॉल तिकीट नाही. ध्यानात ठेवा, तुमचं एक्झाम कोणत्या शहरात होणार आहे, कोणत्या राज्यात होणार आहे ही सांगत आहे फक्त. सेंटरचा पत्ता दिलेला नाही. ध्यानात ठेवायचं, सेंटरचा पत्ता नाही, फक्त सेंटर कोणत्या शहरात आहे त्या शहराचा व राज्याचा पत्ता दिलेला आहे. ठीक आहे, तर हे तुम्ही चेक करू शकता आणि तयारीत राहू शकता. आता हॉल तिकीट कधी येणार आहे, तर त्या मी एकाचं ॲडमिट कार्ड डाउनलोड केलेलं आहे. फक्त आता इथं पर्सनल इन्फॉर्मेशन दिसते म्हणून मी याचं दाखवत नाही. तर त्या ॲडव्हान्स इंटिमेशन फॉर सेंट्रल सिटी त्याच्या खाली लिहिलं आहे की परीक्षा ज्या दिवशी होणार आहे त्या दिवशीच्या 2 दिवस अगोदर तुम्हाला हॉल तिकीट CTET.nic.in ह्या ऑफिशियल वेबसाईटवर मिळणार आहे. ठीक आहे, तिथेही असंच ॲप्लिकेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकून तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. पुन्हा तर हॉल तिकीट आल्यानंतर मी व्हिडिओ तर बनवणारच आहे. म्हणजे 2 दिवस अगोदर परीक्षेच्या म्हणजे काय की 7 जुलै 2024ला परीक्षा होणार आहे, तर 3 जुलै किंवा 4 जुलैला येणार आहे तुमचे हॉल तिकीट. 4 जुलै 2024ला तुमचे हॉल तिकीट यायला सुरू होतील. तरीसुद्धा आपण काय करायचे, 3 जुलैपासूनच CTET.nic.in या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे. तिथं आपल्याला बघायचं आहे की ॲडमिट कार्ड डाउनलोड ऑप्शन येते का बघायचं. 3 जुलैपासूनच बघायचं आपण, 4 जुलैची वाट बघत बसायचं नाही. 3 जुलैला पाहायचं आहे. मग 3 जुलैला लिंक आलेली नसेल तर 4 जुलैला पाहायची आहे, पुन्हा 5 जुलैला पाहायची आहे, असं बघत राहायचं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं 4 जुलैपर्यंत येऊन जातील हॉल तिकीट. हॉल तिकीट किंवा त्याला ॲडमिट कार्ड म्हणतो आपण. ठीक आहे, मग ॲडमिट कार्ड तुम्ही कलर कॉपी काढून ठेवायची आपल्याजवळ. तसेच जाताना एक आयडेंटिटी प्रूफ घेऊन जायचे, आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, कोणतेही एक ओळखपत्र ओरिजिनल स्वरूपात घेऊन जायचे. CTETची परीक्षा खूप स्ट्रिक्ट असते. कलर झेरॉक्स वगैरे घेऊन जाऊ नका. ओरिजिनल आधार कार्ड, ओरिजिनल पॅन कार्ड, ओरिजिनल मतदान कार्ड घेऊन जावा. नाहीतर ते तिथं रिजेक्ट केल्यानंतर आणि मग तिथं काही अर्थ नाही, कुठून येणार नाही आपल्याकडं. एक्झाम सेंटर दूर असणार आहे आपल्या घरापासून. ठीक आहे, ओरिजिनल घेऊन जावा. आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदान कार्ड, तिन्हीपैकी कोणता नाही तर तिन्ही असेल तर तिन्ही घेऊन जावा, काय अडचण नाही. ठीक आहे, आणि हॉल तिकीट कलर कॉपी काढलेली कधी बी चांगलं. 10 रुपयाला कलर प्रिंट निघते. 2 प्रिंट काढून घ्यायची, दोन्ही प्रिंट जवळ ठेवायची, एकच प्रिंट दाखवायचं आपल्याला परीक्षेमध्ये. एखादी राहू द्यायची, फाटली तुटली आणि टायमाला कुठं डाउनलोड करता आणली. तसेच तुमच्या स्मार्टफोनमध्ये सुद्धा सेव्ह करून ठेवायची ती कॉपी. हॉल तिकीट किंवा ॲडमिट कार्डची कॉपी तुमच्या स्मार्टफोनमध्ये सुद्धा सेव्ह करून ठेवायची आहे. कारण स्मार्टफोन आपल्यासोबत असतो. कुठं फाटलं तुटलं, पाणी पडलं, खराब झालं, बॅग हरवली, तर बॅग हरवली तर हरवली, परीक्षा तर देता येईल मोबाईलमधून. ठीक आहे, मोबाईल तर खिशातच राहणार आहे. मोबाईलमध्ये स्मार्टफोनमध्ये सेव्ह करून ठेवायचे एक ॲडमिट कार्डची हॉल तिकीटची कॉपी, तिथून काढता येईल आपल्याला हरवलं तर. ठीक आहे, तर सर्वांना परीक्षेकरता शुभेच्छा. हॉल तिकीट डाउनलोड करण्याचा तर व्हिडिओ येणारच आहे. तरीसुद्धा ॲडव्हान्समध्ये जसं सिटी सांगितलं त्यानं, तसं ॲडव्हान्समध्ये माझ्याकडून तुम्हाला परीक्षेकरता खूप खूप साऱ्या शुभेच्छा. ठीक आहे, सर्वांना ऑल द बेस्ट. परीक्षेकरता खूप चांगल्या मार्कांनी पास व्हा. आपला काय ओपन कॅटेगरीला 90 मार्कापेक्षा जास्त घ्यायचं आहे आणि कास्ट कॅटेगरीला 83च्या वरी घ्यायचे आहे, 83पेक्षा जास्त घ्यायचे आहे. 82 म्हणतात काही काही लोक, बरं आपण कशाला काटावर 83पेक्षा जास्त घ्या. कॅटेगरीवाले जेवढे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना 83च्या वरी जास्त मार्क घ्यायचे आणि ओपन कॅटेगरी ओपनवाले कॅन्डिडेटला 90पेक्षा जास्त मार्क घ्यायचे. 150 मिनिटांची परीक्षा असेल, 2.5 तासाचा पेपर असेल. पेपर 1 आणि पेपर 2 असेल. मग जे D.Ed केलेले विद्यार्थी असतील, फक्त D.Ed केलेले असतील तर त्यांचा पेपर 1 असेल. D.Ed प्लस कोणतीही डिग्री केलेली असेल तर त्यांना एक तर सोशल सायन्स असेल सेकंड पेपर, किंवा एक सायन्स अँड मॅथमॅटिक्सचा असेल, ऑप्शनल दोनपैकी एक. ठीक आहे, ते तुम्ही फॉर्म भरताना तर त्यावेळेस भरलेलाच आहे. पण मी आता एक सांगितलं, एक आपण चर्चा केली ह्या परीक्षेविषयी. ठीक आहे, चांगला पेपर लिहायचा आहे. परीक्षेमध्ये वेळ भरपूर आहे, तरीसुद्धा प्रश्नाची संख्यासुद्धा भरपूर असते. त्याच्यामुळे वेळ भरपूर आहे, म्हणून जे अवघड प्रश्न आहेत त्याला सॉल्व करण्यामध्ये खूप वेळ घालायचा नाही, ध्यानात ठेवायचं आहे. जे सोपे प्रश्न आहेत ते वेगाने सोडवायचे आपल्याला. सोपे पटापट अगोदर जी येतात ती सोडवत राहायचे, येतात ती सोडत जायचं आणि पुन्हा वेळ मिळाला तर अवघड प्रश्नाकडे वळायचं आहे. म्हणजे पुन्हा आला अवघड प्रश्न ना असं बी गेला आणि तसं बी गेला म्हणून चालते.
ठीक आहे. आणि याच्यात निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही आहे, त्यामुळे जर एखादी प्रश्न येणं गेला तर शेवटी कोणता आपल्याला जी उचित वाटते त्या प्रश्नाला टिक करून गोल करून यायचं आहे आपल्याला, ठीक आहे. पैकीच्या पैकी प्रश्न सोडून यायचा आहे, एकही प्रश्न रिकामा ठेवायचा नाही. शेवटी थोडासा वेळ ठेवायचा आहे, एक 15 मिनिट 15 मिनिट ठेवू शकता तुम्ही, 15 मिनिट वेळ ठेवायचा आहे, 15-20 मिनिट. त्या वेळामध्ये जी अवघड प्रश्न येत नाहीत त्यांना पट गोल करून, सगळे प्रश्न गोल करून पूर्ण पेपर सोडून यायचा आहे, ठीक आहे मित्रांनो. थोडीशी चर्चा पण केली आपण ह्याच्यासोबतच. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रीण ज्यांनी CTETचा फॉर्म भरला आहे अशा सर्व कॅन्डिडेटपर्यंत शेअर करा, त्यांना पाठवा. व्हॉट्सअपद्वारे पाठवा, टेलिग्रामद्वारे पाठवा, इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सद्वारे तुम्ही शेअर करू शकता. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू सून.